जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र ह्या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज एका विषयाची आपण माहिती घेणार आहे, एका विषयाची चर्चा करणार आहे. तो विषय अत्यंत गंभीर आणि भीती, त्या विषयाबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती आहे, उत्सुकता आहे आणि सखोल त्याचा माहिती मिळावी याच्यासाठी बऱ्याच लोकांचं इच्छा आहे की याच्याबद्दल आम्हाला सखोल आणि प्रमाणित माहिती मिळावी. म्हणून काही सबस्क्रायबरच्या विनंतीपोटी मला मी हे व्हिडिओ बनवतोय आज. मित्रांनो, सर्वप्रथम तो विषय आहे करणी. करणी हा जो शब्द आहे हा ग्रामीण भाग, शहरी भाग, सगळ्या भागांमध्ये ह्याची चर्चा असते. ह्याच्याबद्दल लोकांना उत्सुकता आहे की खरंच करणी आहे का. तर 2-3 सबस्क्रायबर आहेत, त्यांनी कॉल केला, म्हणजे दादा करणी विषयावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा, सखोल माहिती द्या की काय प्रकार आहे हा, करणी असती नसती, त्याचे फायदे तोटे सांगा, करणी फायदेशीर आहे का, तोटेची काय सांगा. त्या अनुषंगानं म्हणलं व्हिडिओ आज बनवावा, पूर्णपणे माहिती, पूर्ण व्हिडिओ. आणि मग व्हिडिओ थोडासा मोठा होईल हा, कारण की विषय पण तसा आहे. त्या अनुषंगानं भरपूर माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन. सर्वप्रथम करणी हा शब्द नवीन आहे का जुना हे आपण बघू. करणी हा शब्द आता नवीन झालेला तयार आहे का ह्याला काय मोठा इतिहास आहे ते आपण बघू. जर तुम्हाला ही गोष्ट बघायची असेल की करणीला नेमका शब्द काय, तर करणी हा मराठी शब्द आहे, मराठी ग्रामीण शब्द आहे करणी. तर पण शास्त्रीय जर आधारात जर तुम्ही त्याचं जर उत्तर बघितलं शास्त्रीय, तर ह्याचा शब्द आहे खरा कृत्या. कृत्या, तर कृत्य ह्याच्यापासून करणी शब्द बोललाय. आपण कसं म्हणतो कृत्या म्हणजे एखादी क्रिया, तसं त्या क्रियाला काय बोलतो करणी. हिंदी मराठी मिक्सिंग करणी. खरा शब्द आहे कृत्या. तर शास्त्रामध्ये कृत्या नावाचे प्रयोग, कृत्या प्रयोग असे प्रयोग आहेत. त्यानंतर शास्त्र असेल, नाथपंथ असेल, शाबरी विद्येमध्ये, तंत्र मार्गामध्ये, योग प्रक्रियेमध्ये सुद्धा ह्या प्रयोग आहेत. तर त्याला कृत्या बोललं जातं. तर कृत्या काय भानगडे ह्या संबंधी आता मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. कृत्या म्हणजे अचेतन गोष्टीमध्ये शक्ती संचार करणे, तिला चेतन करणे आणि आपल्या कामासाठी यूज करणे, त्याला बोललं जातं कृत्या. अचेतन गोष्टीला सचेतन करणे म्हणजे काय, तर काही लोक अशी आहेत स्वतःच्या सावलीवरती कृत्या प्रयोग करणारी, स्वतःच्या सावलीवरती जादूटोणा करणारी प्रयोग. हरीचे लाल आहेत, लक्षात घ्या, ते स्वतःच्या सावलीवरती सुद्धा जादूटोणा करतात, मंत्र प्रयोग करतात, ध्यान साधनेच्या द्वारे प्राण प्रक्षेपण करतात त्याच्यावरती, नाही का. आणि त्याच्यापासून ते छाया साधना करणारी लोक आहेत. तर ह्याचा जर तुम्ही शास्त्रात जर उल्लेख बघितला किंवा जर अजून ह्याचा इतिहास बघितला, तर एक इतिहास, एक ह्याचा तुम्हाला प्रमाण किंवा एक दाखला सांगायचा झाला, तर रामायणाच्या काळामध्ये ज्या वेळेला रावण सीते मातेची चोरी करायला आला होता, त्यावेळेला सीता मातेने स्वतःची सावली सिद्ध करून मंत्र प्रयोगाच्या किंवा ध्यान बलाच्या किंवा योग सामर्थ्याच्या प्रभावाने स्वतःसारखीच एक सीता उत्पन्न केली होती सावलीतनं, आणि ती रावण घेऊन गेला. आणि जी खरी मूळ सीता होती ती अग्निदेवापाशी सुरक्षित होती अग्निलोकामध्ये. हे रामायण ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. भावार्थ रामायण तुम्ही बघा, वाल्मिकी रामायण बघा किंवा रामायण सिरियल बघितली तुम्ही, तर त्याच्यामध्ये सुद्धा सीतेच्या अग्निपरीक्षेच्या वेळेला ती खरी सीता आणि ती छाया सीता, दोन्ही सीता उत्पन्न झाल्या होत्या. तर हे झाले एका छाया साधनेचा एक उदाहरण. ही छाया साधनेमार्फत कृत्या प्रयोग, रावणाला भ्रमित करण्यासाठी एक कृत्य त्याच्याबरोबर सीता जगदंबाने पाठवली. आता हे सावलीचा झाला प्रयोग. दृष्टीचा एक सांगतो. स्वतःच्या दृष्टीद्वारे सुद्धा एखाद्याला भस्म करणारी, काही कृत्य प्रयोग करणारी पूर्वीच्या काळी होते. कपिल ऋषीने स्वतःच्या नेत्राग्नीने म्हणजे कितीतरी सगरपुत्र भस्म केलते. हा एक कृत्य प्रयोगच आहे. तिथं दृष्टीचा प्रयोग केला, दृष्टीचा कृत्या प्रयोग. पुन्हा तुम्हाला सांगतो, अजून उदाहरण द्यायचं झालं तर हे बघा तुम्ही, दुर्योधनाची आई गांधारी, तिने सुद्धा स्वतःच्या दृष्टीचा उपयोग करून, स्वतःचे तपोबल दृष्टीद्वारे प्रक्षेपित करून
दुर्योधनाला वज्राचा बनवला होता, फक्त त्याच्या मांड्या तेवढ्या ते लंगूट घालून गेलता म्हणून तेवढ्या राहिल्या, नाहीतर बाकी सगळा वज्राचा झालता. ही एक कृत्य प्रयोगच होता, पण तिने स्वतःच्या मुलाच्या कल्याणासाठी केला होता तो. दुसरा कृत्य प्रयोग सांगायचं झालं तर उदाहरण, अंबरीश राजाच्या पाठीमाग दुर्वासा ऋषींनी स्वतःच्या तपोबलाने एक कृत्य उत्पन्न केली, तपसामर्थ्याने, आणि ती पाठवली होती. त्याचा मोठा इतिहास आहे. भागवतामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते कशामुळे झालं, किंवा एकादशीचं व्रत सोडलं होतं त्यांनी, म्हणजे उद्याप पार न केलं तर दुर्वासा ऋषी येण्याच्या आधी, त्याचा दुर्वासा ऋषींना राग आला म्हणून त्यांनी कृत्य पाठवली. मग विष्णू महाराजांनी सुदर्शन चक्र पाठवून संरक्षण केलं भक्ताचं, म्हणजे अंबरीश राजाचं. हे मोठा इतिहास आहे. ते जर आपण जर सांगायला लागलो व्हिडिओ लय मोठा होईल, त्यामुळे ते आटपतो घेतो मी. अजून एक प्रयोग सांगायचा झाला तुम्हाला तर, भगवान शिवशंकरांनी स्वतःच्या जटेपासून जटा टाकून त्याच्यामध्ये वीरभद्र उत्पन्न केला होता. ही एक कृत्य प्रयोगच. स्वतःच्या हातापासून कालभैरव उत्पन्न केले होते. ही एक प्रकारची कृत्य, स्वतःच्या प्राणशक्तीच्या द्वारे, तपशक्तीच्या द्वारे उत्पन्न करणे, अत्यंत भयंकर विध्वंसक अशा देवता. ही एक भगवान शिवशंकरांची एक कृत्य प्रयोगच आहे तो. अजून उदाहरण द्यायचं झालं तर विश्वामित्र ऋषींचं एक उदाहरण देऊ शकतो. 2 मातंगी कन्या त्यांनी तपोबलाने उत्पन्न केल्या होत्या, आणि हरिश्चंद्र राजाकडे त्याचं सत्वपरीक्षा बघण्यासाठी पाठवल्या होत्या. यांच्याशी लग्न करतोय का म्हणून. अत्यंत सुंदर, रूपवान, दैदिप्यमान अशा मातंगी कन्या उत्पन्न करून पाठवल्या होत्या. परंतु हरिश्चंद्र राजाने त्यांचं ती काय अभिलाषा पूर्ण केली नाही. मग त्याच्यानंतर विश्वामित्रांनी त्यांचं सत्वपरीक्षा बघण्यासाठी भरपूर मोठा इतिहास झाला. पुराणामध्ये, पोथींमध्ये त्याची कथा आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की कृत्या प्रयोग हे पूर्वी परंपरागत आहेत, म्हणजे पूर्वीपासून आलेले आहेत. मारण, मोहन, उच्चाटन, स्तंभन, विद्वेषण हे सर्व कृत्य प्रयोगाअंतर्गत येतात. षटकर्म बोललं जातं. तर त्याला षटकर्म बोलतात. हे कृत्य प्रयोगाचे जे वेगवेगळे घटक आहेत, भाग आहेत, असं शास्त्र सांगतं. हे असं शास्त्रीय दाखले असे असे आहेत. या संबंधी शाबरी विद्येमध्ये हे जे प्रयोग आहेत, तिथं तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा आहेत. कृत्या कशा कशाद्वारे तयार केली जाऊ शकते, तर त्याला उत्तर जर द्यायचं झालं तर शक्तीच्या द्वारे कृत्या उत्पन्न केली जाऊ शकते. शक्ती ही सृजन, पालन पोषण म्हणजे स्थिती आणि संहार तिन्ही गोष्टी करायला समर्थ असल्या कारणास तो उत्पत्ती, स्थिती, संहार तिन्ही गोष्टीचं सामर्थ्य शक्तीकडे असल्यामुळं तिला जगदंबा बोललं जातं, जगज्जननी बोललं जातं. तर शक्ती म्हणजे काय, तर शक्ती म्हणजे सांगायचं झालं तर प्राणशक्ती आहे. लक्षात घ्या, प्राण ही पण एक शक्ती आहे, ज्ञान ही पण एक शक्ती आहे, क्रिया ही पण एक शक्ती आहे, इच्छा ही पण एक शक्ती आहे, तप ही पण एक शक्ती आहे, मंत्र ही पण एक शक्ती आहे. आपण नाही का म्हणत मंत्रशक्ती, तपशक्ती, योग शक्ती, नाही का, कुंडलिनी शक्ती, प्राणशक्ती, अशी शक्तीचे वेगवेगळे भरपूर रूप आहेत. एकच रूप नाही, अनेक रूप आहेत. तर ह्या अनेक शक्तींचे वेगवेगळे रूप आहेत. शक्ती अनेक रूपाने व्यक्त झालेली. आपण नाही का म्हणत या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, अशा अनेक रूपाने त्या स्थित आहे त्या ब्रह्मांडामध्ये. तर शक्तीच्या द्वारे तुम्ही हे कृत्य उत्पन्न करू बी शकता, सांभाळू बी शकता, नष्ट बी करू शकता. असे तिन्ही गोष्टी करायला ही शक्ती समर्थ आहे. तर निश्चितपणे योग शक्तीच्या द्वारे, मंत्रशक्तीच्या द्वारे, तपशक्तीच्या द्वारे, इच्छाशक्तीच्या द्वारे, जे शक्तीची तुम्ही, जी तुमच्यामध्ये सामर्थ्य, तुम्हाला मंत्र जपाचं जास्त छंद असेल तर मंत्रातनं तुम्ही ते करू शकता. तपाचं तुमच्यात सामर्थ्य, तपातनं तुम्ही ते करू शकता. ध्यानाचं असेल तर ध्यान शक्तीच्या द्वारे पण करू शकता. कुठल्याही प्रकारे तुम्ही त्या गोष्टी करू शकता. तर हा, हे तर तुम्हाला सांगितलं. विषय क्लिअर. आता प्रश्न तुमचा आहे की तुम्हाला हे सत्य वाटतंय का हे खोटं वाटतंय. ते सत्सद बुद्धीने तुमचं तुम्ही ठरवू शकता की खरं आहे खोटं आहे काय ते. दाखले द्यायचे झाले तर आदिगुरु शंकराचार्य असतील, बाळूमामा असतील, नाही का, भरपूर तुम्ही बघा ती त्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचे घटना, अनुभव उल्लेख आहेत शास्त्र ग्रंथामध्ये की त्यांच्यावरती कृत्य प्रयोग असे तसे अनुभव त्यांना आले होते. तुम्ही ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही ह्याला मानता की न मानत. माना असं माझं म्हणणं नाही, मानो या ना मानो ते तुमचा प्रश्न आहे.
तर आता दुसरी गोष्ट की करणी कशी केली जाते हे ह्यात निम्मा विषय सांगितलेला आहे, परंतु ह्या जी गोष्टी मी जे सांगतोय ह्या मोठ्या साधकांसाठी शक्य आहेत. ते हायर लेवलचे साधक आहेत नाही का, जे जे खरं पिंड आहे साधनेचा त्यांचा, ते असे त्यांचं काम आहे हे. असे थातूर मातूर करणाऱ्यांचं ते थातूर मातूर आहेत ते काय करतात, कारण की खरं सांगतो जे हायर लेवलचा साधक आहे ना उच्च कोटीचा, तो ह्या असं करत नाही कधी, ते संयमी राहतो तो. म्हणजे हलके जे साधक आहेत, जे शाबर मार्गाचे थोडेफार मंत्र ज्यांनी पाठ करतात किंवा थोडेफार चिटूक फिटूक करणाऱ्यांकडून एखादा मंत्र ग्रहण करतात, किंवा त्यांची गुरु परंपराच दूषित आहे, गुरुच नालायक होता त्याचाच हे शिष्य ती, तर ती गुरु जर तसा बिघडलेला असेल तर शिष्य बी त्या पद्धतीचा राहतो. हे लोक काय करतात तुम्हाला सांगतो, तुमच्या डाव्या पायाखालची माती, तुमची केस, तुमचे वापरलेले कपडे, तुमची नख नाही का, या गोष्टींचा उपयोग करून तुम्हाला तुमचे थोडक्यात डीएनए त्यांना मिळला ना थोडा, तुमचा घाम लागलेला असा कपडे असतील, ह्या गोष्टींचा उपयोग करून तुमच्यावरती पुतली क्रिया बोललं जातं ज्याला, पुतली क्रिया करून तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकतात, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. मी म्हणत नाही असं करतात, जाणकार लोक, अभ्यासू लोक सांगतात की ह्या गोष्टींपासून तुम्ही ह्या गोष्टी, जर तुम्हाला हे तुम्हाला जर वाटत असेल की ह्या गोष्टी अशा आहेत, तर तुम्ही ह्या गोष्टी कदापिही कोणाला अनजाण व्यक्तीला देऊ नका. ह्या गोष्टीच्या विल्हेवाट व्यवस्थित लावा. बाहेर जर कुठे गेला तर चप्पल बूट घातल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. तुम्हाला जर वाटलं की ह्या ठिकाणी असं दुष्ट वृत्तीची व्यक्ती राहते, तर चप्पल घातल्याशिवाय तिथं जाऊ नका तुम्ही. आलं का ध्यानात? तुमच्या पायाखालची माती नाही त्याला मिळली पाहिजे, तुमची नख केस कपडा त्याला नाही मिळला पाहिजे, ह्याची काळजी तुमचं घेणं काम आहे. तुमच्या कुटुंबाच्या वस्तू, तुमच्या वस्तू अशा दुष्ट व्यक्तींच्या हाताला नाही लागल्या पाहिजेत. कपडे तुमची तुम्ही जाळून टाका, खराब झालेले कपडे. तुम्हाला एखाद्याला गरीबाला द्यायची आहेत ना कपडे, अन्न तुम्हाला वस्त्र दान करा, नवीन कपडे दान करा घेऊन. जुने वापरलेले कपडे दान करणाऱ्याला दानी म्हणलं जात नाही. तुम्हाला चप्पल एखाद्याला दान करायची ना, वापरलेली देऊ नका, नवीन घेऊन द्या ना चप्पल, नाही का? हे कुठेतरी दानीबाना, पण खराब प्युअर दानीबाना, असं वापरलेले कपडे दान केली लय मोठा दानी नाही, तसं नका करू. उष्ट पाणी तुमचं ते सुद्धा, त्याच्यावर सुद्धा ते करणारे हरीचे लाल आहेत समाजामध्ये, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. आता करणे करणं चांगले का वाईट, आता ह्या विषयावर आपण येऊ. तर माझं असं मत आहे, करणी करणं आपण म्हणतो वाईट आहे, माझं पण म्हणणं आहे की वाईट आहे, परंतु करणी का समजा माझ्या विरुद्ध XYZ व्यक्तीने करणी केली, तर का केली करणी? हा, माझं प्रारब्ध खराब असेल मागच्या जन्मीचं, त्याच्यामुळे माझ्या नशिबात लिहिलं असेल की माझ्या कोणीतरी करणी करावं. ते एक विषय कर्मशास्त्राचा आपण बाजूला ठेवू. आपण आत्ताच्या ह्या घडामोडी बघू की त्यांनी करणी का केली. बाबा माझ्या प्रगतीवरती किंवा माझ्या उत्कर्षावरती जळून केली तर त्याला काही कोण करू शकत नाही. किंवा बाबा तुमचं चांगलं होत असेल किंवा तुम्ही समजा प्रगती करत असाल किंवा तुमचं कार्य चांगलं होत असेल म्हणून तुमच्यावर केली, तर त्याला काय त्यांनी काय तुम्ही तुमचं चांगलं कार्य थांबवणार आहे का, थांबवू शकणार आहे का? नाही. ते विषय सोडून द्या, ते तुमच्या हातातला विषय नाही. पण खरंच जर आपण त्या व्यक्तीला काय त्रास दिला असेल किंवा काय ती हानी केली असेल म्हणून सोडाने तो पिटून उठलाय का, त्याचा तणा माळतोय का आत्मा, उलघाल होती का त्याची की ह्याचं वाटोळं झालं पाहिजे म्हणून, आपण त्याचं काय वाईट केलंय का, म्हणून जर तो करणी करत असेल तर कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपल्या हातनं पहिली गोष्ट चूक नाही झाली पाहिजे. पण ठीक आहे, एक गोष्ट आपण मान्य करू, त्याच्या समजा मी त्याचं काय नुकसान मोठं केलेलं आहे XYZ व्यक्तीचं, म्हणून तो करणी करतोय, ऑप्शन आहे त्याच्यापाशी करणी करण्याचा. ह्याच्यामध्ये दोन घटक आहेत. पुढं खरंच त्याला असा कोणी व्यक्ती भेटलाय का की तो ह्यातला दर्दी जाणकार आहे आणि त्याला करणी करण्याचं कौशल्य कला अवगत आहे, 50-50 चान्स, तर समजून जायचं की आपला बाजार उठणार आहे, काय का, म्हणजे आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे. गोष्ट नंबर 2, जर का त्याला तसा व्यक्तीच भेटला नाही, त्याला असाच एखादा झोला छाप व्यक्ती भेटला, आयरा गायरा लड्डू खायरा, आणि त्याच्यापाशी जाऊन त्याने काय करण्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यातनं फायदाच होणार आहे, लक्षात घ्या.
उद्या तो व्यक्ती सोडाने पिटून उठून जर का आपली काय मोठी हानी करणार असेल तर तो काय करणार आहे, त्या ठिकाणी जाऊन एखाद्या लिंबाला टोचावणारे सुई खिळा, त्यातनं काय होणार आहे, त्याच्या डोक्यात फक्त एवढं येणार आहे की मी आता खिळा टोचावलाय, मी माझा सूड घेतलाय, हे त्याच्या डोक्यात येतं, लक्षात घ्या. आणि ते शत्रुत्व तिथं तो त्या रूपात त्याचा क्रोध शांत होतो. आणि पुढे ज्या काही घटना घडणार आहेत ना, हाणामारी काय आणखीन बाकीचे उपद्व्याप, तर त्या गोष्टी टाळतात. तर ही पण एक बाजू आहे त्याची, लक्षात घ्या. हे ज्या गोष्टी आहेत ना, की खिळटोस, लिंबटोस, काय टोस, त्याच्यामुळे कुठेतरी मारामाऱ्या भांडणं ह्या जर रेशो कमी होतो, लक्षात घ्या. ही लोक राग ह्या माध्यमातून नाही, कुठल्या तरी माध्यमातून त्याला व्यक्तच करायचं आहे ना. जर त्याच्यापाशी हे सुद्धा माध्यम नसेल तर तो व्यक्त कसा करणार, मग तो डायरेक्टच अंगावर येणार. त्यापेक्षा तो काय म्हणतो, डायरेक्ट अंगावर जाण्यापेक्षा आपण लिंबाला सुई टोचू. लिंबाला सुई टोचल्याने आपलं थोडीच नुकसान होणार आहे, काय होणार नुकसान, कारण की त्याला तसा दर्दी माणूसच भेटला नसेल तर तो नुकसानच होऊ शकत नाही ना. तर ही पण त्याची एक फायदेची अशी पण बाजू आहे. मग आपल्याला थोडासा चान्स पण भेटू शकतो की बाबा सेटलमेंट करायला, बाबा पुढं मागं काय असं पण आहे की लगेच शत्रुत्व झाल्यानंतर 10-15 दिवसांनी, महिन्याने, 2 महिन्याने, 4 महिन्यांनी परत शत्रुत्व नष्ट होऊन मित्रत्व पण होतं, हे पण असतं, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे जर का तो झोला छाप माणसाकडे जाऊन त्याने जर खेळा टुचून आला असेल, त्याच्यामुळे त्याचा राग पण शांत होतोय. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा आपलं शत्रुत्व नष्ट होऊन पुन्हा मित्रत्व पण होते, काय प्रॉब्लेम नाही. पण जर चुकून त्याला जर असा काय एखादा व्यक्ती भेटला, तेव्हा खरोखरच त्या विद्येतला जाणकार, तडाखा देणारा, किंवा त्यात त्याचा सिद्धहस्त व्यक्ती भेटला, ती त्याच्या नशिबाने भेटला, तर तुम्ही मला विचारू नका. नाही तर काय असे विहारी जिल्हा की तुमच्या ओळखीत आहे का एखादा, तसलं काय आपण सांगत नाही. मी आपलं सिस्टीम वेगळी आहे. तर त्याला जर एखादा सिद्ध हस्त व्यक्ती भेटला तर मग मात्र आपल्यासाठी उद्योग होऊ शकतो. तर मला ह्या माध्यमातून हे सांगायचंय की कुठंतरी 50% का व्हायना, नाण्याची एक बाजू अशी पण आहे की मला सांगायचंय की कुठेतरी माणसांना राग व्यक्त करण्यासाठी काहीतरी भेटते, कुठेतरी गुन्हे थोडेसे कमी होतात, कुठेतरी लोकांना एक ब्रेक मिळते, एक थोडक्यात विश्रांती मिळते रागाला त्यांच्या, की ह्या गोष्टींमुळे ते विषय सोडून द्या. पुन्हा चांगला व्यक्ती भेटला, सिद्धास्त व्यक्ती भेटला, तर ती पुढे तपोबलाचा विषय तिथनं पुढे चालवणार. मग कुणापाशी किती ताकद आहे, तुम्ही त्याच्या विरुद्ध करायला गेला तो बलवान आहे, त्याच्यापाशी त्याचा देवता मोठ्या मजबूत ताकदीने उभा आहे, त्याचा देवता खरंच सिद्ध त्याच्यापाशी आहे, त्याच्या स्थानाची ताकद काय आहे, वरचढ कोण आहे, त्याच्यावरती मग ठरणार तपोबल, कुणाचं जास्त, कुणाची ऊर्जा कमी, कुणाची जास्त, मग कोण कुणाला चितपट करणार तिथं, ते विषय ते नंतर. तिथं पण परत 50-50% आहे. एक तर तुमच्या विरुद्ध करायला गेलाय तो माणूस, तर तुमचं तपोबल जास्त असेल, विद्या जास्त असेल, गुरु तुमचा दणकट असेल, तर ती काहीच करू शकणार नाही, त्यांच्याच अंगलट खेळ येणार तो. आणि जर का तुमची ताकद कमी असेल तर मग तुमच्या अंगलट खेळ येणार. हे म्हणजे समजलं का काय विषय. तुमचा कुलदेवता, तुमची इष्टदेवता, तुमचा ग्रामदेवता, त्यांची तुमच्यापाशी असलेली ताकद, तुमची भक्ती, तुमची शक्ती, तुमचं ग्रहमान, तुमची कुंडली, बऱ्याच गोष्टी त्याच्या मागं. ते परत असं पण आहे, तुमच्या घराची बांधी, तुम्ही सुरक्षा घेरा लावलाय का, अनेक गोष्टी त्याच्या पाठीमागं. कुणाच्या अंगलट खेळ येणार ते विषय नंतर. आता त्याच्यानंतरचा विषय, करणीकडे आकर्षित का होतोय माणूस. पहिली गोष्ट, करणीकडे आकर्षित का होते ती एक विषय बघायला झाला. आकर्षित होतोय ह्याच्यासाठी की पुरावा राहत नाही, केस होत नाही, पुरावा राहत नाही, कोणाला कळत नाही काय तुम्ही काय केलंय ती. ही म्हणजे एक प्रकारचं ही असं आहे ती की त्याला काय समोर जाऊन तर ते काय करणार नाही, समोर जाऊन शिवी पण देणार नाही, काय करायचं ते पाठीमागणार गुच्ची करणार तू. त्यामुळे काय विषयच नाही, ऑब्जेक्शन काय, नो ऑब्जेक्शन, त्याला काय काय त्याला म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा लोक तिकडे जातात. परंतु एक सांगतो, एक मित्राचा सल्ला देण्याचा मी प्रयत्न निश्चितपणे करीन की ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करता ना, करणी वगैरे करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला तुम्ही दुष्ट शक्तींशी डील करता. तुम्ही दुष्ट शक्ती ज्या असतात ना, म्हणजे चेडा असेल, भूत प्रेत पिशाच असेल, ह्या तामोगुणी शक्तींपाशी जाऊन ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी करता, त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये अडथळे यायला चालू होतात. पुढच्याच तर वाचते तुम्हाला सुद्धा त्याच्यानंतर. हा का, एक सांगतो, बंदुकीतनं ज्या वेळेला तुम्ही गोळी मारता, बॅक फायर होतो पहिल्यांदा तुमच्या पण, दणका आधी तुम्हाला बसतो, तेव्हा पुढे गोळी जाते. रॉकेट ज्या वेळेला वर उडतं तेव्हा खाली आग सोडतं. बॅक फायर हा प्रत्येक गोष्टीत आहे, फायदे तोटे. तुम्ही तुमची ऊर्जा वापरली, तुम्हाला सुद्धा तुमचं कर्म सुद्धा खराब होते त्याच्या माध्यमातून.
कर्म तुमचं खराब होतंय लक्षात घ्या. तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी येते, घरामध्ये रोगराई येते, असं करणी वगैरे करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अनेक ती त्रासदायक गोष्टी आहेत. साईड इफेक्ट पण आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. रोगराई असेल, दरिद्रता असेल, निरुत्साह असेल, कायम मनामध्ये उदासपण असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या मागे. त्याच्यामुळं एक मित्रत्वाचा सल्ला सांगायचा झाला तर बाबांनो, ह्या गोष्टीच्या तुम्ही नादाला लागू नका. हेतू पुरस्पर कुणावरती तंत्रप्रयोग किंवा षटकर्म करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुम्ही म्हणताल की बाबा आम्हाला शत्रू आम्हाला नुकसान केले, फलाना ढिमकानं झाले. अरे तुमचा देवता काय करतोय? मग तुमचा देवता करतो ना, तरी त्याच्यावर सोपून द्या ना की बाबा यथोचित जे काय ते कर. काही स्तोत्र, काही मंत्र, काही विधान अशी पण आहेत त्याची फलश्रुतीतच लिहिलेलं आहे की शत्रूंचा नाश होईल, तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती होईल. असं काय आहेत, अशी काय आहेत विधिविधानं की त्याच्या प्रभावानं तुमचं शत्रू ऑटोमॅटिक नष्ट होत राहतात. लक्षात घ्या. त्यासाठी संकल्प करण्याची, इच्छा ठेवण्याची गरज नाही, ते ऑटोमॅटिक होतं. मांजर पाळलं तर उंदर खा म्हणावं लागत नाही त्याला, ते कामच आहे उंदर खायचं. तसं ज्या देवीच्या योगिनी आहेत, सेविका आहेत, ते तुमच्या शत्रूंचं भक्षण करायला समर्थच आहेत. ते शत्रूंचं भक्षण, त्यांचं सर्व भक्षण करून टाकतात, सुट्टी देत नसतात. तुम्ही जर निस्सीम फक्त भक्ती करा, देव ते कॉन्सन्ट्रेट तुमचा फक्त पाहिजे, ऑटोमॅटिक त्या सगळ्या गोष्टी होत्या. तुम्हाला चिंता करायची गरजच नाही. तुम्ही तिकीट काढा, रेल्वेत निवांत बसा, ड्रायव्हर बघतो कशी रेल्वे न्यायची, ते विषय संपला. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. तर आता करणीपासून संरक्षण कसं करायचं हे एक महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, करणीपासून संरक्षण जर तुम्हाला वाटत असेल की आपलं व्हावं, तर सगळ्यात आधीची गोष्ट, तुम्ही तुमचे कपडे, वस्त्र, जे काही तुमच्या पर्सनल यूज करण्याच्या ज्या गोष्टी त्या अशा व्यवस्थित त्या ठेवा, किंवा तुमचं वापरून झालं असेल ते भस्म करून टाका, नष्ट करून टाका. दुसरी गोष्ट, अशा व्यक्तींशी पंगा घेऊ नका की ज्यांच्याशी लढणं तुम्हाला शक्य नाही, ज्यांच्याशी तुम्ही लढू शकणार नाही. अशांच्या नादालाच तुम्ही लागू नका, वैरत्व करूच नका ना अशा व्यक्तींशी. साधू संतांशी, साधकांशी, अशांशी दुश्मनी करणं एक प्रकारे चांगलं नाही. आणि जर करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा साधक बनावं लागेल. कारण की एक मी गोष्ट सांगतो तुम्हाला, समजून घ्या. तुमचा गुन्हा काहीच नाही, तुम्ही सरळ मार्गी माणूस आहे. पण एखादा तुमच्या विरुद्ध कोर्टात गेला ना, तुमच्यावर दावा ठोकला चूक नसताना, पण तुमची इच्छा असो नाही तर नसो, तुम्हाला कोर्टात जावाच लागणार आहे. लक्षात घ्या. त्यावेळेला तुम्ही म्हणू शकत नाही की आम्ही सज्जन माणसं आहे, आम्ही कोर्टाची पायरी चढत नाही. अरे बाबा, तू नाही चढत, पण तो चढलाय, तुला चढावं लागेल. नाही तू चढला तर तुझ्या वॉरंट निघेल. नाही तुम्ही कोर्टात गेला, तुमच्या वॉरंट निघणार. तू चूक नसली तरी वॉरंट निघणार तुमच्यावर, का तुम्ही कोर्टात हजर करणार राहिला. मला काय सांगायचे समजलं का? जर पुढचा तंत्र मार्गाचा घुसला किंवा त्याने काय करण्याचा प्रयत्न केला, तुमची इच्छा असू नाही तर नसू, तुम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागणार आहे. तुमच्या एखाद्याने कानाखाली मारली, तुम्हाला कानाखालीच मारावं लागणार आहे त्याच्या. जशाच तसं तर उत्तर द्यावं लागतं. ही कलियुगाचा नियम आहे. कलियुगाचा नाही म्हणजे पौराणिकच नियम आहे. पुढच्याने दिव्य शक्तीचा उपयोग केला, तुम्हाला दिव्य शक्तीचाच उपयोग करावा लागणार आहे. पुढच्याने कोर्टाची नोटीस पाठवली, तुम्हाला कोर्टामार्फतच उत्तर द्यावं लागणार आहे. पुढच्याने जसं तुम्हाला आलंय त्याच भाषेत तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. हे एक नियमच आहे काळ्या दगडावला, असं म्हणावं लागेल आपल्याला ह्या विषयावर. तर मला काय सांगायचंय की तुम्ही अशा लोकांच्या नादाला लागू नका की ज्यांच्या पुढे तुम्ही टिकणारच नाही. ही एक सेफ्टी. विनाकारण कोणाशी दुश्मनी घेऊ नका. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुलदेवता पोषित करीत चला. कुलदेवतांचा तुमचा कुलाचार व्यवस्थित करा. तुम्ही तुमच्या कुळामध्ये बली असेल बली करा, तुमच्या कुळामध्ये गोडव्यव होत असेल गोडव्यव करा. तुमच्या कुळामध्ये जे काही रीतिरिवाज पौराणिक परंपरा आलेला आहे, परंपरागत, त्याच्यात तुम्ही चेंजेस करून मान्य पद्धतीने ढवळाढवळ करू नका. आता ह्याला एक उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगतो. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे, तुमच्या कंपनीमध्ये 4-12, 12-8, 8-4 अशा पद्धतीच्या शिफ्ट आहेत. तुम्ही तिथं उद्या मनात आलं की 7ला ड्युटी जाऊ शकता का? काय नाही, मी आज 7 ते 3 ड्युटी करतो, 6 ते 2 ड्युटी करतो. मनाने करू शकता का? नाही करू शकत. तुम्हाला नाही माहिती. लक्षात घ्या. तुमच्या पूर्वजांनी त्या देवतांशी, कुलदेवतांशी काय डील केलेली आहे. बाबा गोडव्याव करीन, तिकटाव करीन, कसं कुलाचार होईल हे तुम्हाला माहिती नाही. ते पूर्वजांनी सेट करून गेलेले आहेत. तुमचं त्यात व्यवस्थित चाललंय. तुमचं प्लेन व्यवस्थित चालू आहे. तुम्ही त्यात काहीतरी चेंजेस करून प्लेन क्रॅश होण्याचा संभव होऊ शकतो. लक्षात घ्या. धोका होऊ शकतो.
ती सिस्टीम बिघडू शकते, तुमची यंत्रणा सगळी फेल होऊ शकते जर तुम्ही एखाद्यात गडबड केली, चेंजेस करण्याचा प्रयत्न केला तर. तसं नका करू. पूर्वजांनी जे सेट करून गेल्यात त्या पद्धतीने ते चालू द्या, असं माझं मत आहे. शेवटी निर्णय तुमचा आहे, तुम्हाला योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही करा. तर माझा सल्ला असा आहे की पिढ्या जे आले त्यात बदल नका करू स्वतःच्या बुद्धीने. मी असं बघितलेलं आहे, अशा माणसांच्या हान्या झालेल्या मी माझ्या डोळ्याने बघितलेले की ज्यांनी कुलाचारामध्ये चेंज केले. बघितल्यात मी ही गोष्टी की ज्यांनी कुलाचार चेंज केले आणि त्यांची उतरती कळा लागली, हे मी बघितलेले. म्हणून अनुभवाच्या आधारेच मी सांगतोय की कुलाचारच बदलू नका, कुलाचार पद्धतीने कुलाचार करा. ग्रामदेवतेला व्यवस्थित पूजन अर्चन करा. ग्रामदेवता भैरवनाथ महाराज असतात बऱ्याच गावामध्ये. एक चारमुखी देवा, त्यांना एखादा जिलबी, लाडू, बत्तासा द्या. फुलांचा हार घाला त्यांच्या गळ्यामध्ये. जोगूबाई त्यांच्या बरोबर असतात, त्यांचं यथाशक्ती तुम्ही पूजन करा. अत्यंत मायाळू जोगेश्वरी असतात, लक्षात घ्या. लय त्यांची माया मोठी. तुम्ही त्यांचं पूजन व्यवस्थित करा आणि ते तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देतात, लक्षात घ्या. ग्रामदेवता, कुलदेवता, स्थानदेवता म्हणून एक असतो. तुमच्या आसपास एखादा देवता असतो, मारुती असतो, मसोबा असतो, कोण बी असतो एखादा देवता जे तुमच्या घराच्या जवळ राहतो, जवळ त्याचं स्थान असतं, स्थान देवता म्हणतात त्याला. त्याचं पूजन अर्चन व्यवस्थित करत चला, सणासुदीला देत चला. त्याची एक ते तुमच्या पांढरीत राहतोय, म्हणजे तुम्ही त्यांच्या पांढरीत राहताय असं म्हणावं लागेल. तुम्ही त्या देवच्या पांढरीत राहताय, ते तुमचं त्याचा फेरा असतो, एक हे असतं, संरक्षण राहतं तुम्हाला, एक रक्षा राहते. तर त्याचं पण पूजन अर्चन करत चला. पंचब्रह्म असतात. पंचब्रह्म म्हणजे रेग्युलर प्रत्येक हिंदून गणपती, भगवान सूर्य, महाविष्णू, शिव आणि देवी यांचं पूजन केलं पाहिजे. 5 ह्या देवतांचं पूजन, पंचदेवतांचं पूजन रोज तुमच्या इष्टदेवतेच्या पूजनाबरोबर हे पूजन आवश्यक आहे मित्रांनो. जर तुम्ही देवीला पूजत असताल, विष्णूला पूजत असताल, कुणालाही पूजत असताल, पण ह्या 5चं पूजन तुमच्या ह्याच्यात व्हायलाच पाहिजे, तुमच्या उपासने अंतर्गत 5ही देवतांचं हे एक आवश्यक आहे. तर मित्रांनो, स्वतःचं तपोबल वाढवा, स्वतःची साधना वाढवा. ह्या प्रभावानं तुम्हाला अभेद असं कवच तयार होणार आहे तुमच्या भोवती. दुर्गा सप्तशतीमध्ये देवी कवच म्हणून एक कवच आहे, ते कवच तुम्ही घ्या एखाद्या सिद्ध साधकाकडून आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा तुमच्या गावातल्या गायत्रीचा जप करणाऱ्या किंवा दुर्गा सप्तशतीचे जो पाठ करतो अशा ब्राह्मणाकडून किंवा एखाद्या शाक्त मार्गातल्या देवीच्या निस्सिम साधकाकडून, भक्ताकडून, की जो स्वतः ती केलेलं आहे, जो स्वतः ते केलेलं आहे त्यांनी, अशा व्यक्तीकडून तुम्ही ती घ्या आणि त्याचे तुम्ही पाठ करा. तुम्हाला एक कवच तयार होईल आणि संरक्षण मिळेल. तुमच्या घराची बांधी, बंधन, सुरक्षा घेणं हा पण आवश्यक असतो, एक पार्ट आहे, त्याने सुद्धा संरक्षण होतं. असे बऱ्याच गोष्टी मित्रांनो. आता माहिती मी भरपूर मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला. अजून पण काही विषय आहेत ते मी पुन्हा कधी जर एखादा व्हिडिओ बनवून मी सांगेन. मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओचा एक साधा भावार्थ सांगण्याचा जर प्रयत्न तो एका वाक्यात सांगायचं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैशी करणी वैशी भरणी, असं पण असतंय, लक्षात घ्या मित्रांनो. ह्या गोष्टी दिसतात, मीही सांगितलेलं आहे तुम्हाला, ह्या गोष्टी दिसतात अशा, पण ह्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात. जैशी करणी वैशी भरणी हे असते, एंड चांगला होत नाही. आकर्षित होऊन लोक जातात त्या मार्गात, स्पीडने या होईल त्या होईल, पण त्या गोष्टी जल्दी का काम सैतान का होता है, हिंदी मध्ये जल्दी का काम सैतान का होता है, तर त्या गोष्टी हानिकारक आहेत. हे समजून अत्यंत मनापासून सांगतोय तुम्हाला मित्रांनो. मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, घंटेचा बटन दाबा, तिथं असतं नोटिफिकेशनचं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मी जे सांगतोय त्याच्या बाबतीत जर तुम्हाला काही अनुभव असतील, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, किंवा हे गोष्टी आहेत किंवा नाहीत, जे तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्याशी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर माझा व्हॉट्सअपचा नंबर 86 68 27 70 78 हा आहे. त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. धन्यवाद.